श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यंदा बुधवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म, चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते. तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:04 ते सकाळी 9:11 वाजेपर्यंत असेल, तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा 4:58 ते संध्याकाळी 6:32 असेल. या दिवशी चंद्रोदय रात्री 8:06 होणार आहे. या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. जास्वंदीचे फूल दूर्वा वाहून उपवास सोडायचा आहे. तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण सुद्धा करायचं आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड हट्टीपणा करत असतील, आलेला पैसा टिकून राहत नसेल, तर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. अगदी तुम्ही मातीची पंती घ्या, रोजच्या देवपूजेमध्ये दिवा वापरता तो घेतला तरी चालणार, की अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. आता हा उपाय जो आहे तो आपण लक्ष्मी प्राप्ती करतात, इच्छापूर्ती करतात, कर्जमुक्ती करत आहेत. तर आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं. 2 वातीची 1 वात करून लांब वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची. तसेच आवर्जून शुद्ध गाईचं तूप टाकायचं. पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं. पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. सर्वप्रथम आपल्याला एक तुपाने स्वास्तिक काढायचं आहे. त्या तुपाच्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. तसेच स्वास्तिकला गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आता या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ आणि मुठभर गहू हे ठेवून घ्यायचे आहेत. आता जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्या धान्यावर ठेवायचा आहे.
आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे. जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. काळे तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा आहे पितृपक्ष. पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा असे हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसेच या दिव्यामध्ये आपण जी लवंग आणि हिरवी वेलची टाकली आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण माता लक्ष्मीला लवंग आणि हिरव्या वेलची ह्या अतिशय प्रिय आहेत. आता या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला गणपती बाप्पांसमोर त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे, जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची, कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता सुद्धा म्हटलं जातं. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा दिवा तिकडनं उचलायचा आहे. आता आपल्याला या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत, तसेच लवंग, हिरवी वेलची आणि काळे तीळ जे आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करायचा आहे. आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. तसेच या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेलं आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी, कीटक ते धान्य खातील. हे धान्य जे आपण झाडाखाली ठेवतो ते सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांची भरभरून कृपाही होत असते. आणि पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा जो पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.